नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 यामध्ये शिवाजी शंकर दिवाणी शिरवा यांनी 139 गट नंबरमध्ये विहीर पुनर्भरण याच्यासाठी अर्ज केला होता. आता ही त्यांची जमीन दिसते आणि त्याचबरोबर आता ही विहीर, या विहिरीच्या बाजूला आपल्याला 2 खड्डे करायचे आणि ती मोजणी करून आपल्याला त्याचं विहीर पुनर्भरण कसं करायचं याविषयी आपण माहिती देणार आहोत. ही विहीर, या विहिरीच्या बाजूला हे सगळं पाणी या ठिकाणी येतं आणि या ठिकाणी अडवून आपल्याला विहिरीत टाकणे, त्याच्यामुळं विहिरीचं पाण्याची पातळी चांगली राहील. तर पहिला हा जो विहिरीपासून जो खड्डा आहे तो हा 2x2चा 2x2 मीटर आणि त्याची खोली 2 मीटर आणि आपल्याला खड्डा हा खालून भरत आणायचा. म्हणजे 1.5 फुटानं जर भरला असे 4 थर होतात. खाली वाळू, गिट्टी, त्याच्यानंतर परत असे 4 थर जर केले तर आपला हा खड्डा पूर्ण भरून जातो. आणि हा 4 इंची पाईप, त्याच्यानंतर हा 6 इंची पाईप आपल्याला टाकणे. हा खड्डा झाल्यानंतर हा 3x3चा खड्डा, 3x3. तर हे सगळं पाणी, या नालीतलं पाणी या खड्ड्यात येईल, या खड्ड्यात. तर हा खड्डा आपल्याला भरून घेणे आणि त्याच्यानंतर याच्यात सुद्धा दगडगोटे टाकणे. हे दगडगोटे टाकल्यानंतर येणारं पाणी झिरपत या पाईपातून या खड्ड्यात जाईल, या खड्ड्यातून आपल्या विहिरीत जाईल. तर हा 6 इंचचा पाईप टाकणे, हा इतका. आणि याच्यातले जे अंतर आहे हे 3 मीटर आहे. तर असा आपला विहीर पुनर्भरणाचा हा म्हणजे याला आपण मान्यता देण्यासाठी, तळपाहणी करण्यासाठी इथं आलेलो आहे. तर ही येणारं पाणी या नालीतून येतं, आणि शेतातून येतं. हे तुम्ही आता ही विहीर, हे जमीन ती जमीन आता हलकी मध्यम भारी अशातला प्रकार आहे. तर याचा निश्चितच भविष्यात या विहिरीला फायदा होईल. धन्यवाद.